नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मन शांत होईल आणि सगळ्या दुःख आणि अडचणी विसरून जाल. हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की ऐका. लोक तुम्हाला तेव्हाच टाळतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळतं किंवा ते कोणत्या तरी चांगल्या माणसांच्या शोधामध्ये असतात. एवढं नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील. तर एवढे बोलून गप्प राहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहीत असूनसुद्धा तुमची साथ देईल. आजकाल गरजेपेक्षा जास्त चांगलं असणंसुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करतं. आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते. एकटेपणा तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देईल आणि ती व्यक्ती आहे तुम्ही स्वतः. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या मनाला विचारा, किती आणि केव्हा दुःखी व्हायचं आहे. मन म्हणेल, लोक माझ्याबरोबर चुकीचे वागले आहे, लोकांनी असं वागलं नाही पाहिजे, लोकांनी बदललं पाहिजे. पण असं कधीही होणार नाही, कारण लोकांना वाटत नाही ते चुकीचे वागले आहेत. दुःख लोकांच्या वागण्यामुळे होत नाही तर आपल्या विचार करण्यामुळे होते. विचार बदला, दुःख संपेल. कौतुकाच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असले, पूर्ण जगाला त्याची माहिती असेल, पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे. जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही. मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलूप उघडते. जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचे नाते कोणतेही नसतं आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही. भूतकाळाचा विचार करून रडू नका, भूतकाळ होऊन गेला आहे. भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे. नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा. नेहमी शांत राहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येतं. कोणत्याही अडचणीच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला वाचवतील. पहिलं म्हणजे तुमच्याकडे असलेले ज्ञान, दुसरं तुमच्यामध्ये असलेली विनम्रता, तिसरं म्हणजे तुमची बुद्धी आणि चौथं म्हणजे तुमच्यामध्ये असलेले साहस, पाचवं तुमचे चांगले कर्म, 6 म्हणजे खरं बोलण्याची सवय आणि 7वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवावर असलेला विश्वास. आपल्या आत्म्याला माहीत असतं खरं काय आणि खोटं काय, पण माणसांच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते. वाईट वेळेमध्ये माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो मजबूतसुद्धा बनतो. जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या. कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं मूर्खपणा असतो. तुम्ही पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी मेहनत करता. पैसे आपल्याला सामान देतात, आराम देतात. जर सामानाबरोबर सन्मानसुद्धा मिळवायचा असेल तर आनंद, चांगले आरोग्य, चांगली नाती कमवायची असतील तर पैशांपेक्षा जास्त आशीर्वाद कमावले पाहिजेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे पैसे कमवतात ते आशीर्वाद कमवतातच असं नाही, आणि जे आशीर्वाद कमवतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसा कमवतातच. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनासा होतो, त्याचप्रमाणे महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो. जसे जसे वय वाढते तसे तुम्हाला याची जाणीव होते की तुम्ही फुकटच अशा लोकांना महत्त्व दिले ज्यांचं तुमच्या आयुष्यामध्ये काही योगदानच नव्हतं. चोरी, चमचेगिरी आणि खोटं बोलणं या 3 गोष्टी माणसाचे चरित्र बर्बाद करतात. जर आयुष्यामध्ये खरेपणा पाहायचा असेल तर स्वतःला निरपेक्ष बनवायला पाहिजे. स्वतःच्या
चेहऱ्यावरचा पडदा बाजूला केला पाहिजे. सगळे समज गैरसमज दूर केले पाहिजे. तरच तुम्ही खरं जाणण्यायोग्य बनताल. तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांना थोडंसंही दुःख देण्याचा हेतू असेल तर तुम्ही तुमच्यासाठी बी पेरत आहात. ते तुमच्याच मनाच्या जमिनीवर पडेल, दुसऱ्यांच्या मनाच्या जमिनीवर नाही. बी जे तुमच्या मनामध्ये आहे, झाड पण तुमच्या मनामध्येच येईल आणि फळसुद्धा तुम्हालाच भोगावे लागेल. खरं पाहिलं तर देव तर प्रत्येक माणसांमध्ये आहे. जे काहीतरी गमावतात त्यांनाच कमवण्याची किंमत माहीत असते. आनंदी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णाला विसरू नका आणि दुःखी असाल त्यावेळी भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर तुम्ही नेहमी दुःखीच राहताल आणि सुखावर लक्ष दिले तर नेहमी सुखीच राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्याल ती गोष्ट सक्रिय होईल आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल. हाच निसर्गाचा नियम आहे. अर्जुनाने फक्त एक निर्णय घेतला, मला फक्त श्रीकृष्ण पाहिजे. बाकी सगळे निर्णय भगवान श्रीकृष्णांनी घेतले. तुम्हीसुद्धा फक्त एक निर्णय घ्या, मग तो कोणताही असो, भगवान श्रीकृष्णांना निवडा आणि मग सगळे निर्णय श्रीकृष्णांवर सोडून द्या. कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा, जर ते शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. जगाला फक्त आपला स्वार्थ माहीत असतो. फक्त तेवढेच लक्षात ठेवते जेवढे त्यांचा स्वार्थ असतो. जास्त बुद्धिमान तर नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. विश्वास जर देवावर असेल तरच नशिबात लिहिलेलं आहे तेच मिळेल आणि विश्वास स्वतःवर असेल तर देव तेच लिहितील जे तुम्हाला पाहिजे असेल. जर कोणी तुमच्या चांगल्या कामांवर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे. सल्ला, साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्त्व स्वस्त समजतात. जी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करत असेल. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.